नमस्कार मित्रांनो, मी पवन पाटील स्वागत करतो माझ्या डेली ब्लॉगमध्ये. आणि आता आपण गोव्यामध्ये आणि आता सगळे टेम्पल वगैरे आम्ही फिरायला चाललो आहे. त्याआधी आम्ही एका रोडवर जातो, त्याचं नाव नितीनला पाठांतर आहे, मला पाठांतर नाही. नितीनला आपण विचारूया कुठे जातो आहे ते. आणि हा काहीसा लुक या डायरेक्ट गाडीमध्येच बसून मग तुम्हाला दाखवतो. गाई घाबरलेलं बघ कुत्र्यांना. तेव्हा असं कर ना, इथूनच जायचं ना. आणि लोकांचा ड्रेसिंग बघा मस्त पैकी, ओढणीवाले ड्रेसिंग. आणि ते काका काकी कुठे बाजारात चालले सकाळी सकाळी. हे बघा, हे काका आणि ते काकी. आणि हे सिद्धू द मामा. अरे ही कुठे गेली मामी? काय आलं? दरवाजा खोलून द्यायचे. थांब बस जायला. गाई जरा गाडीचा सिनेमॅटिक काढतो. सो मित्रांनो, थोडा एक शॉट घेतला गाडीचा. आता आम्ही निघतो पटापट. बायको गाय जा बघा, इथे पोरगा गाडी चालवते, समोर पप्पा स्कूटी चालवत आहेत. मित्रांनो कसं आहे माहिती आहे काय, नितीन तर बाप आहे, पण नितीनचा पप्पा त्याच्यापेक्षा बाप आहे. आणि ही काकी पण काकी आई आहे, आई म्हणजे बाप आई लेवल समजा, लेवल एक नंबर आहे. कुठे गेली ती? टाकायचा अंदर, तुला कमेंट नाही आली ना एक तरी, भाई कहना क्या चाहते हो. म्हणजे मित्रांनो आता बघा, बाप बाप आहे, मग आई बाप कशी आहे तू मला कळत नाही. पहिला कमेंट करणार, भाई कहना क्या चाहते. काकी पण बाप आहेत मित्रांनो, समजून जा विषय. मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरलो, म्हणजे मला लक्षात नाही. रोड कुठचा आहे नितीन? रोड आहे NH66 हायवे, 65 हायवे. पण जाणार कुठे तो? अच्छा तो रोड, तो आहे पेरा रोड. पेरी रोड विचारलं आपण कुठच्या रोडला जाणार आहे, बोलतो NH66. मित्रांनो माझा आवाज क्लिअर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा क्लिअर, ओके. कारण की हा माईक मला गिफ्ट मिळाला आहे मित्रांनो बड्डेला. तो गिफ्ट कोणी दिला आहे माहिती आहे? हिच्या भावाने, म्हणजे आशिष दादाने गिफ्ट दिला आहे. आणि आपला जुना माईक होता तो कुठे मला माहिती नाही. नशीब त्याने हा माईक दिला ब्लॉग करण्यासाठी. आणि हा कनेक्ट होतोय की नाही होत्या मला तेच नाही माहिती आहे, कसं करायचं त्याला कनेक्ट. त्याला बघतो. हॅलो माईक चेक बोलते माईक चेक. हॅलो. आता हा माईक चालू आहे आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो का मला माहिती नाही. आता मी हा माईक डिस्कनेक्ट करतो, म्हणजे तुमच्यापर्यंत आवाज कसा येईल ते मला समजेल. सो मित्रांनो माईक डिस्कनेक्ट केलं आहे आणि आता तुम्हाला आवाज कसा येतो ते बघूया आपण. मित्रांनो बघा, फायनली आम्ही त्या व्हायरल लोकेशनवरती पोहोचलो. याचं नाव आहे परा रोड. सो आता आम्ही इथे मस्त फोटो वगैरे काढणार. आणि आज इथे कोण गर्दी दिसत नाही वाटतंय बघा, गर्दी नाही दिसत, म्हणजे कुठची गर्दी अशी पब्लिक दिसत नाही. खूप सुंदर रोड आहे. आणि माईक नसल्यामुळे आवाज तुम्हाला नाही येत आहे मे बी. सो मित्रांनो आम्ही आता त्या लोकेशनवर आहे जिथे खूप सारे व्हायरल होत आहेत व्हिडिओज. आणि आता आम्ही पण इथे 1-2 फोटोशूट करू आणि इथून निघू. ओ माय गॉड, एकदम फोटोशॉप. ही एक नंबर दे बघ, तिथे तुझ्या पार्टी कसला काळा झाला. मित्रांनो फोटोशूट झालेत आणि मी तुम्हाला दाखवेन फोटोशूटचे 1-2 फोटो इथे. आणि आता ह्या दोघांचे बाकी आहेत थोडे, सिद्धू मामाचे आणि मामीचे. सो ते पण तुम्हाला दाखवतो, त्याचा पण फोटो इथे दाखवतो मी स्क्रीनवरती. बघा इथे आम्हाला एक लाजाळूचं झाड मिळालं. ते कसं लाजतं बघा, हात लावला की त्यांना ते लाजतं. त्याचे पत्ते बंद होतात.
हे आपल्या गावी पण आहे, तुम्हाला मी दाखवलेलं मागे व्हिडिओमध्ये. घरीला असतं यार. तेवढंच ना. एक मी त्याच्याकडे बघून एक पाठी बघून. मित्रांनो आता इकडे गर्दी वाढत चालली आहे, तुम्ही बघू शकतात पब्लिक. आणि सिद्धू मामाच्या गॉगल मध्ये तुम्हाला मी माझं दृश्य दाखवू शकतो. हे बघा दिसतोय का? मी 1 मिनिट, सिद्धू मामा तुझ्या नजरेत. हा मी दिसतोय. सो मित्रांनो इकडचं फोटोशूट वगैरे करून झालं आणि इथे गाडी आली आपली. नितीन गाडी घेऊन आला बिचारा. नितीन तिथे थांबलेला किती वेळ. सो आता गाडीमध्ये बसून आपण कल्टी मारायची वेळ आली. पटापट पटापट बसूया गाडीत. काजल नाही होती. नितीन वैतागला ना भावा. नाही. सो मित्रांनो आता आम्ही इथून घरी जाणार आहे. घरी जाऊन थोडासा नाश्ता करणार. आउटफिट चेंज करणार आहे. आउटफिट आमचे तरी हेच आहेत, हे लोकांचे चेंज होणार. ह्यांचे पण चेंज होणार. नाही हेच नाही. आणि नाही चेंज नाही होणार आमची कन्फर्म. फक्त जीन्स येणार दोघांच्या पण इथे. आणि तुझा शर्ट पण चेंज. आम्ही पोरगी जरा भारी दिसते मला. तिच्या नानाची टांग म्हणजे ही कॅमेऱ्यातली. मित्रांनो कॅमेऱ्यातली पोरगी चांगली दिसते. ये फंस गया सी है. तर मित्रांनो आलेलो आहोत घरी आणि आता नितीनच्या मम्मीने म्हणजेच काकीने खूप सुंदर नाश्ता बनवलेत. काय म्हणले? मेंदू नाही वडा. साऊथ इंडियन वडा बनवलाय आणि सोबतच सध्याला तुला काय देणार आहे? मला नाही ना काय इज्जत देणार आहे. आणि लिफ्ट येते काय पण ब्लॉग चालू आहे. चला मित्रांनो कंपनी. आपण नक्षा मित्रांनो कंपनी पण गेली. चला आपण बाय बाय. इथून बघा इथून मामाला. ए मामा डिच्चिकडे चिक. मामा येडा आलाय. चला मित्रांनो डबल झालंय मामावर. भेटूया आता. चला त्याला भूक लागली मित्रांनो. तर मित्रांनो इथे वडे चालू झाले गरमागरम तळण्यासाठी. काकी सुंदर पद्धतीने बघा मसाला करतायत. तर मित्रांनो बघा मेदूवडे आले आणि हा काय लावतो सिद्धा. मित्रांनो नुकतेच निघालो आहोत आम्ही आता टेम्पल वगैरे फिरण्यासाठी. आणि सगळ्यांनी नाही दोघींनी कपडे चेंज केलेत. मी चेंज केलेत आणि नितीनने कपडे चेंज केले. आणि सिद्धेशने तेच घातले, फक्त त्यांनी जीन्स घातले, शॉर्ट्स नाही घातले. गरमी बघा मित्रांनो गोव्यामध्ये किती आहे. हाय गरमी पागल आहे. तर मित्रांनो लोकेशनला पोचलेलो आहे. लोकेशनचं नाव आहे श्री शांतादुर्गा देवस्थान धारगड. मित्रांनो तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मस्त आहे. व्हिडिओ अलाउड नसेल आतमध्ये. इकडून घालून जाऊ शकतो चप्पल. शांती आहे.
म्हणजे कुलदेवतच म्हणू शकतो इकडचा आहे ते. अच्छा. खूप फेमस आणि हे जे मंदिर आहे ना खूप जुनं आहे गोव्यात. तर मित्रांनो आतमध्ये काही असं आहे आणि आता पुढची इन्फॉर्मेशन आपल्याला नितीन देईलच. इथे कुठची शूट झालेली? गोव्याला ट्रिप आली होती तारखेची, हा. तेव्हा इथं ते ह्याच लोकेशनला आलते. अच्छा. मंदिरात एंटर केलंय मित्रांनो आता आम्ही आणि समोरच गाभारा आहे. सो या तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. जर व्हिडिओ अलाव असेल तर तसं इथे कोण दिसत नाहीये तर आपण पटापट शूट करून घेऊ. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर इथे बसलो आहोत. खूप शांतता आहे सो इथून उठायची इच्छा पण नाही होत आहे. तर मित्रांनो निघालो आता आम्ही सेकंड लोकेशनला जायला. आता आम्ही इथून चप्पल वगैरे घालून बाहेर पडू. बापरे मित्रांनो फक्त हे बघा इकडून गाडीमध्ये येईपर्यंत एवढा घाम आलाय. मित्रांनो ओल्ड गोव्यामध्ये आम्ही चाललो आता आणि ओल्ड गोवा इथून 30 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो आता 30 किलोमीटर पुन्हा एकदा नितीन गाडी चालवत आहे आणि नितीन वैतागतच नाही गाडी चालवायला. वन साईड रेमटवतोय गाडी. गाडी मारतात. मैं दिल का राज हम लेता हूँ तूने क्या किया. मित्रांनो पोचला तो लोकेशनला आणि लोकेशन सांगणार आहे आपल्याला नितीन. हे लोकेशन आहे मंगेशी टेम्पल. थांब. हे लोकेशन आहे मंगेशी टेम्पल ओल्ड गोवा. इथून आता आपण सरळ राईट मारलं हे टेम्पलचा रस्ता आहे. यायला चालायचं पार्किंग आहे इकडचं. भाचीला पण बोलते ती. बाचीला पण नाही आहे ना. हे मला दिलवाला पाहिजे. दिलवाला पाहिजे तुला. इथे मामी आता शॉपिंग करतात. गॉगलची विषय करतात खोल. काय हे ओल्ड गोवा कोणता मंदिर? मंगेशी टेम्पल. मंगेश्वरी टेम्पल विषय खोल. मित्रांनो कसा वाटतो तुमचा भाऊ बघा. आणि बहीण हो, पण. खर्च जास्त करू मित्रांनो, नका. बहीण पण. म्हणजे वहिनी पण. इज्जत द्या. आपण बघितलं ना आतमध्ये बघ ना. आणि ते 50 रुपयाचा सेल आहे मित्र. पुरा अंतर. दुसऱ्या टेम्पल नाही तर ना त्याला काय होतं. बिर्ला टेम्पल मध्ये काय आहे खास? म्हणजे भारी आहे ना ते दादा विष्णू. करूया ना मग विषय. मित्रांनो जातो आता आम्ही मंदिरामध्ये पायऱ्या चढत आणि तुम्हाला एक लेफ्ट साईडचा नजारा दाखवतो. आणि हे बघा किती सुंदर असं हे तलाव केलं. एक नंबर वाटतंय. हेच बघायला एवढं बादशाह वाटतंय ना. सो मित्रांनो चपला तिथे काढल्यात आणि पाय पण धुवायला चपला काढायच्या बाजूलाच ते पाणी मागचा विषय होता.
सो आम्ही आता तिथून पाय धुवून आतमध्ये चाललो ह्या ग्रीन कार्पेटवरून. सो या तुम्ही पण सोबतच मे बी आतमध्ये व्हिडिओ अलाव नसणार, या मंदिरात नसणार. तर मित्रांनो इथे शॉर्ट्स, वन पीस असं काही अलाव नाही आहे. तर मित्रांनो इथे नव्हता अलाव व्हिडिओ काढण्यासाठी. सो आता तुम्हाला एक मी बाहेरून व्ह्यू दाखवतो आपल्या ट्रायपॉडवरती कॅमेरा लावल्यावरती एकदम, आणि तुम्ही इथून बघू शकता काही व्ह्यू आहे मंदिराचा बाहेरून. सो येस, कडक वाटतं. तर मित्रांनो मंदिराच्या पूर्ण बाहेर आलो आणि ते तुम्हाला मागाशी दाखवलेलं ना 50 रुपयाचं असेल. सो आम्ही तिथे घुसलो आता आणि ते 50 रुपयाचा थोडे कमीच आहेत पदार्थ. मित्रांनो गरमी खूप आहे, इथे खायला घेतलं आम्ही. आणि आता आम्ही कोणता फूड होता, कोणता टेम्पल होता? मंगेश टेम्पल ना? मंगेश्री. हां, मंगेश्री टेम्पलमधून आता आम्ही निघालोय मित्रांनो जायला. आता कुठे जातोय? ओल्ड गोवा. आता ओल्ड गोव्यामध्ये त्या चर्चवर चाललोय ना आता. त्या चर्चचं नाव काय? सेंट झेवियर फ्रान्सिस नावाचा चर्च आहे. तर मित्रांनो मस्त लस्सी वगैरे चिल आउट झालोय आणि आता आम्ही तिथेच चाललोय त्या चर्चमध्ये, सेंट झेवियर. सो तिथे मी तेच सांगत होतो की म्हणजे 750 वर्षापासूनची एक बॉडी ठेवते तिथल्याच, म्हणजे संतांचीच असेल किंवा तिथल्या फादरची असेल. सो तिथे जाऊन आपण बघूया काय अजून आपल्याला त्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटते का. आणि मी आता ते सर्च करतो गुगलवरती की एक्झॅक्ट काय विषय आहे तो. सो मित्रांनो पोहोचलो चर्चमध्ये, आता उतरतो गाडीतून आणि तुम्हाला दाखवतो चर्च. आपल्याला कुठे इथे काय ते मेन बट ते लावतात ना आता. तर मित्रांनो आलो आपण चर्च जवळ आणि आता जाऊया आतमध्ये आणि मस्त फिरूया आतमध्ये सर्व. या तुम्ही पण सोबतच. मे बी आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे, इथे लिहिले बॅनर राईटला. सो या बघू, जिथपर्यंत आलो तिथपर्यंत व्हिडिओ तरी काढू आपण. तिकडेच आहे ना आपण. ठीक आहे ना. गाईज हा बघा, हा फ्रंट लुक काही असं आहे. स्वतः बघितलं. मित्रांनो आलोय पुन्हा गाडीमध्ये. चर्चच्या आतमध्ये शूटिंग अलाव नव्हतं, सो त्यामुळे शूटिंग आम्ही केली नाही. आणि आत्ता पुन्हा गाडीमध्ये आलोय, जरा एसीची हवा खातोय. तर आता आम्ही इथून जाणार आहे बहुतेक घरी, कारण की आउटफिट चेंज करायचे आहेत. आणि मग त्याच्यानंतर ते कुठच्या तरी ते घर असतात ना लाल हिरवी पिवळी निळ्या रंगाची, तिथे जाऊन फोटोशूट करायचं आहे. पण आता इथून कुठे जायचं तेच नाही माहिती. मित्रांनो मला आता एक गोष्ट पाठांतर झाली, जी म्हणजे आता आपण कुठे चाललोय ते. आता आपण चाललोय बिर्ला टेम्पलमध्ये. कुठे चाललोय? बिर्ला टेम्पल. बोल ना. टाटा. कसं वाटलं फोटोशूट केलं? हां छान. आता श्री राधाकृष्ण टेम्पलमध्ये आपण जातोय मित्रांनो. इथे विमान काय मित्रांनो गाणं आहे ना, गाणं मामा लावतोय काय गाणं लागतंय काय. दारू गाडीने दारू प्यायला मित्रांनो, पेट्रोल नाही. हे बघा कलर, इथे पण निळा कलर आणि इथे